नमस्कार काव्यरसिको, मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो. मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या फुलांवरली कविता या उपक्रमात आजची ही आपली 22वी कविता आहे. आजची कविता आहे ती अनंत फुलावर आहे. अनंत फूल, अनंताचं फूल हे बहुतेक बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पांढरं शुभ्र असतं, सुवासिक असतं. त्याचे आयुर्वेदातसुद्धा खूप उपयोग आहेत, आयुर्वेदिक महत्त्व आहे. शिवायचं विशेष म्हणजे याची फांदी लावली तरी ती रुजते, जास्वंदीची असेल तर तसं. त्या फुलांची अधिक माहिती जाणून घेऊया कवितेतून. शुभ्र सुगंधी मनोहारी अनंत असं कविते शीर्षक आहे. शुभ्र सुगंधी मनोहारी अनंत. शुभ्र आणि सकारात्मकतेचे प्रतीक हे फुल मानतात. शुभ्र आणि सकारात्मकतेचे फुलं हे प्रतीक मानतात. तीव्र सुगंधी शुभ्र मनमोहक रोप लावांगणी परिसरात. अनेक पाकळ्यांचे सुंदर फुलं मोहक सुगंधी म्हणती गंधराज याचं दुसरं नाव. अनेक पाकळ्यांचे सुंदर फुलं मोहक सुगंधी म्हणती गंधराज, तर कुणी म्हणती चांदणी याची फांदी रुजते सहज. वातावरण शुद्ध बनवण्यासाठी रोप कुठेही लावा वाढते आपसुक. विशेष काळजी घ्यावी लागत नाही. वातावरण शुद्ध बनवण्यासाठी रोप कुठेही लावा वाढते आपसुक. गर्द हिरव्या पानात शुभ्र फुले पाहता मिळे आनंद साहजिक. प्रथमदर्शनी पाहता फुलं वाटे सफेद गुलाब किंवा श्वेत जास्वंदी. प्रथमदर्शनी फुलं पाहता वाटे सफेद गुलाब किंवा श्वेत जास्वंदी. मात्र या दोहों निराळे हे तर श्वेतानंदाचे फुल शुभ्र सुगंधी. आयुर्वेदिक वनौषधी वनस्पती अनंतमुळी म्हणती बहुगुणी मुळाना. पूजा प्रसाधन सौंदर्य प्रसाधनासाठी वापरते सुगंधी अनंत फुलांना. आयुर्वेदिक वनौषधी वनस्पती ही अनंतमुळी म्हणती बहुगुणी मुळांना. पूजा प्रसाधन सौंदर्य प्रसाधनासाठी वापरती सुगंधी अनंत फुलांना. मित्रांनो, ही कविता आवडली लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. या उपक्रमातील इतर कविता ऐका. चॅनलला कोण नवीन असेल किंवा कोणाचं राहिलं असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आता पुढच्या वेळी आपण ह्या पुष्पमालेतील या उपक्रमातील 23वे फुल ऐकूया. कण्हेरी फुलाचं नाव. धन्यवाद.